एका डिटेलला 6 जण येण्याचे ट्राय करायचा, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, बाय चान्स नाही झाला तरी 2 डिटेलमध्ये 6 जण यायचा प्रयत्न करायचा, आलं लक्षात. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, एका डिटेलला आला की जो मागं राहील त्याला शिव्या द्या, काही करा, पण पुढे घ्यायचा. एका डिटेलला आला, गोळ्याला एखाद्याचा चुकून हॉल झाला, समजा झालाच, होऊ नयेच, करायचाच नाही, पण एखाद्याचा झाला तर मागणं लगेच त्याला पुश द्यायचा. तुम्ही बोलला की तो स्टेबल येतो, आलं लक्षात. म्हणजे भरतीच्या ठिकाणी एखादं ओळखीचं पोरगा असला आणि ती जर त्याला पाठीमागणं बोललं की बाबा नीट टाकतो, गडबड करू नको, तर ती जरा डोक्यात त्याच्या लोड आलेला नील होऊन जातो, आलं लक्षात. त्याच्यामुळं मागच्या आणि पुढच्यावर लक्ष ठेवायचं, बरोबर आहे. आपली पहिली आहे आणि शेवटची आहे, आलं लक्षात. पहिली आणि शेवटची लक्षात ठेवायचं. मुंबईला तुम्ही 41च्या वर चढताय ना सगळी, कितीच्या 41च्या तुम्ही पेपरला इथं बाप आहे, मला माहित आहे, तुम्ही पेपर मारणार आहे सगळी, आलं लक्षात. पण बेरीज 41च्या खाली नाही राहील पाहिजे, टार्गेट ठेवायचं 41, 43, 45, मला 47 बी देऊ नका, आलं लक्षात. मी काय म्हणतोय 41, 43, 45 आणि अतिशय उत्तम मार्ग आहे ही, जी तुम्हाला पडणार आहे ही, आलं लक्षात. त्यामुळं दुसरी गोष्ट, 100 मीटरला लक्षात ठेवायचं, चिपचं सेन्सर म्हणजे त्याचं रेडिएशन जास्त आहे. तुम्ही जी चिप पाळणार आहे त्याचं रेडिएशन जास्त आहे. आता पाठीमागं तुम्हाला 3 लाईन आहेत, आलं लक्षात, ही आणि ही, बरोबर आहे. आता तुमचं काय होणार आहे, इथनं स्टार्ट होणार आहे, बरोबर आहे. इकडं इथं मध्ये एक लाईन आहे, तुम्हाला इथं उभा करणार आहे, बरोबर आहे, आलं लक्षात. तुम्हाला इथनं सोडलं की ह्याच्या रडारमध्ये आला की तुम्ही स्कॅन होणार आहे, आलं लक्षात. आणि इथनं पुढे जाणार आहे आणि पुढे एंडला गेला की इथं स्कॅनर आहे, बरोबर आहे. इथं लगेच थांबायचं नाही, एक डोक्यात ठेवायचं, आपल्याला 100 मीटर मारायचं ना 150 मीटर मारायचं, आलं लक्षात. जाबतीशी मोर निघून जायचं. तुम्हाला डिटेल विचार छुडका येते, पोरं कुठं आहे ती, माझ्या डिटेलची पोरं कुठं आहे ती, काय, आलं लक्षात. तुमची सही घेतल्याशिवाय तुम्ही त्याला सुट्टी नसती, म्हणजे जी डिटेल इंचार्ज आहे त्याला सुट्टी नसते. त्यामुळे तुम्ही पुढे जाऊन थांबला तरी चालतंय, जागेवर थांबायचं नाही. त्याच्या रडारमध्ये आता तुम्हाला माहिती आहे, आपण इथं डेमो घेतला, रडारमध्ये थांबला का चिप स्कॅन करायची डबल, बरोबर आहे का. आणि डबल स्कॅन झालं की मग टाइम जास्त जाणार आहे. त्याच्यामुळे सुटला का घोंगाटच खाली जाय, आलं लक्षात. आणि जर सोबत आला तर 100ला सुद्धा सोबत उभा राहायचा प्रयत्न करा, कळलं. तुम्हाला माहित असते